वाढत्या थंडीमुळे नाशिककर चांगलेच गारठून गेलेत। तापमानामध्ये बदल झाल्यामुळे नाशिकमध्ये दाट धुक्याची चादर सुद्धा पसरली आहे। आजचं निफाडचं तापमान जर बघितलं तर ते 11.6 अंश सेल्सिअस आहे, त्यामुळे थंडीचा जोर कायम आहे। मात्र गेल्या आठवड्यापासून सरासरी नाशिक आणि निफाडच्या तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने काहीसा बदल दिसून येतोय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये वातावरणामध्ये बदल दिसून येत आहे। आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात नाशिक शहरासह इतर ठिकाणी धुक्याची जी चादर आहे ती पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका कमी असला तरी देखील मात्र नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आज सकाळपासून आपल्याला जी आहे ती धुक्याची चादर दिसून येत आहे। मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या गोदामाईच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला पाहायला मिळत आहे। त्यासोबत रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी असलेले सर्व मंदिर हे धुक्यामध्ये हरवून गेलेले असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासून या ठिकाणी पूजा विधीसाठी आलेल्या पर्यटक त्यासोबत नागरिक देखील या धुक्याची जी आहे ती आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते। आजचं नाशिकचं निफाड मधील तापमान जर बघितलं तर ते 11.6 अंश सेल्सिअस वर आहे, तर नाशिकचे तापमान हे 14.1 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेलेले आहे। सकाळपासून संपूर्ण परिसरामध्ये धुक्याची दाट चादर पाहायला मिळते। तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये या प्रकारे असं हे जे दृश्य आहे ते पाहण्यासाठी आता नाशिक या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहेत। सकाळपासून आपण जर बघितलं तर गेल्या 9 वाजत आलेले असेल तरी देखील या ठिकाणी सूर्यदेवाचं जे आहे ते दर्शन होत नाहीये। त्यामुळे नाशिकमध्ये आज संपूर्ण सकाळपासून जे आहे ती दाट धुक्याची चादर आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।